की धनंजय मुंडेंना मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यावेळी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोललो होतो. परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्री पद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सांगायचं आहे की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये. तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय, पण तुम्ही निर्णय काय घेतलाय? तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देता? सगळ्यात आज बीडमध्ये गेलं, साधं कोणाला विचारलं की हा वाल्मिकी कराटेला हा कोण आहे, ते सगळे सांगतील हा सगळ्या 7 जणांचा हा मोरक्या आहे. आणि या मोरक्यांचा आश्रयदाता कोण आहे? हा धनंजय मुंडे. का तुम्ही प्रोटेक्शन देता? का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही? मला आजही समजत नाहीये.